नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण इयत्ता 12वीचा हा पूर्णांगाने अभ्यास केला, पाठ असतील, कविता असतील, कथा असतील, त्यातला किंबहुना त्यातलं व्याकरण असेल किंवा उपयोजित लेखन असेल, अशाच प्रकारे इयत्ता 11वीचं सुद्धा आपण पूर्णांगाने सर्वांगाने आपण अभ्यास करणार आहोत। यामध्ये जे समाविष्ट पाठ आहेत, ज्या कविता आहेत, जे व्याकरणाचे काही घटक आहेत आणि उपयोजित लेखनामधले जे महत्त्वाचे घटक आहेत आणि जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, अशा सगळ्याचाच आपण एक आढावा आजच्या या सत्रातनं आपण घेणार आहोत। इयत्ता 11वीमध्ये असणारे जे पाठ आहेत आणि ज्या कविता आहेत, जे धडे आहेत, जे व्याकरणाचे घटक आहेत, अशा सगळ्याच अंगाने आपण सविस्तर आज चर्चा करणार आहोत। नेमकं काय आहे हे पाठ आणि कोणते आहेत, कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत, जाणून घेऊयात या सुरुवातीच्या पाठातनं। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी म्हणजे इयत्ता 12वी हा जसं की आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असतो, त्याप्रमाणेच इयत्ता 11वी हा सुद्धा त्यातलाच एक थोडा पाया असतो आणि याचीच पायाभरणी करण्यासाठी आपण याचाच एक वेगळा सराव करणार आहोत। ब्राईट जेन एज्युकेशनच्या मार्फत आपण हा जो सराव देतोय किंबहुना हे जे मोफत शिक्षण देतोय, हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हितकारक असणार आहे आणि यातनं प्रत्येक विद्यार्थ्याचं यामध्ये हित आम्ही जोपासण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय। आपण सुरुवात करूयात आजच्या या पाठाला। तर यातला जो पहिला भाग आहे, पहिला जो पाठ आहे, तो अर्थात मामू शिवाजी सावंत हे लेखक आहेत या पाठाचे। शिवाजी सावंत हे मोठे वक्ते आहेत, मोठे लेखक आहेत। त्यांची छावा असेल, युगंधर असेल, मृत्युंजय असेल, अशा बऱ्याच त्यांच्या कादंबऱ्या गाजलेल्या आहेत आणि प्रथित यश लेखक म्हणून त्यांची ओळख आहे आजच्या मराठी साहित्यामध्ये। आता मामू हा जो पाठ आहे, हा नेमका कशाविषयी आहे, नेमकं काय सांगायचं आहे लेखकाने या पाठाच्या माध्यमातून आपण बघूयात। मुळात सगळ्यात आधी हा जो पाठ आहे, हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ आहे। आता व्यक्तिचित्रणात्मक म्हणजेच काय, तर एखाद्या व्यक्तीचं एक सर्वांगाने त्याचं एक विविध पैलू, त्याचं राहणीमान कसं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, तो कशा प्रकारे वागतोय, त्याचं वर्तणूक कसं आहे, त्याचं वर्तन कसं आहे, अशा सगळ्याच अंगाने, सगळ्याच आशयाने हा पाठ समृद्ध आहे आणि म्हणूनच एक प्रकारे चित्रदर्शी शैली या पाठाच्या माध्यमातून लेखक शिवाजी सावंत यांनी उलगडून दाखवली आहे। आणि मामू हा कशा प्रकारे वेगळा ठरतो, त्याचं व्यक्तिमत्व काय होतं, त्याचं व्यक्तित्व कसं होतं, या दोन्ही गोष्टीतले फरक, शब्दांमधले फरक आणि मामूचं एकूणच स्वभावदर्शन काय होतं, हे त्यांनी त्यांच्या ओघवत्या शब्दाकडे टिपलेलं आहे। यानंतर स्वभावाचे विविध पैलू त्यांनी या पाठाच्या माध्यमातून उलगडून दाखवले आहेत। प्रत्येक व्यक्तीमधल्या तऱ्हा या वेगवेगळ्या असतात आणि त्याचंच एक वेगळं उदाहरण किंबहुना एक मूर्तिमंत उदाहरण या पाठाच्या माध्यमातून आपल्याला भासतं, आपल्याला समजतं। यानंतर प्रामाणिक, देशाभिमानी, नम्र आणि सेवाभावी वृत्ती असलेला हा जो मामू आहे, हा कशा प्रकारे वेगळा भासतो आणि शिवाय तो सहृदयी सुद्धा आहे। म्हणजेच काय, तर ते मामूमध्ये एक परोपकारी वृत्ती आहे, ते मामूमध्ये एक परोपकार आहे, औदार्य हा जो गुण आहे त्याचा, हा अतिशय महत्त्वाचा भासतो। कारण प्रत्येक व्यक्तीमधला जो एक आशय असतो किंबहुना जो अर्थ असतो त्याच्या स्वभावाचा, त्याच्या पैलूचा, हा निराळा असतो, भिन्न असतो आणि या सगळ्यामध्येच मामू हा अतिशय ठाशीवपणे वेगळा भासतो आपल्याला। आता या पाठातले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यावरती आपण सध्या आता फोकस करूयात। आपण ज्याप्रमाणे आकृती पूर्ण करा, हे जे स्वाध्याय कृतीमधले तुमच्या पुस्तकातले जे प्रश्न असू शकतात किंबहुना आणखी जे छोटे छोटे प्रश्न असतील, हे अगदी सहज सोपे आहेत। कारण तुम्हाला एक पाठासाठी तुम्हाला उतारा येईल आणि त्या उतार्यावरूनच तुम्हाला ही पूर्ण कृती सोडवायची आहे। तर त्यातला जो पहिला प्रश्न आहे, आपण अधिकाधिक स्वमतावरती फोकस करू, कारण स्वमताचंच म्हणजे मुलांच्या बऱ्याच शंका असतात आणि प्रतिक्रियेमध्ये तुमच्या बऱ्याच शंका दिसतात तिथे, त्यामुळे स्वमतातला हा जो भाग आहे, हा मुळात आपण या ठिकाणी बघू। आकृती पूर्ण करा किंबहुना उदाहरण स्पष्ट करा, कारणे लिहा किंबहुना आणखी कुठला भाग असेल, हे सोपे असतात आणि हे सहजपणे सुटतात। परंतु स्वमतातले जे प्रश्न असतात ते काही वेळेला लिहायला थोडा अडथळे येतात किंबहुना लिहावे कसे, ते मांडावे कसे, प्रत्येक शब्द त्यामध्ये टाकावा कसा किंबहुना वाक्याची रचना कशी करावी, अशा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या शंका असतात आणि यासाठीच आपण आजचं सत्र घेतोय। स्वमतातला पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजेच मामूच्या संवेदनशीलतेची 2 उदाहरणे तुमच्या शब्दात लिहा।
आता संवेदनशीलता म्हणजेच काय हे आपण थोडक्यात बघू. सेन्सिटिव्हनेस, आपण ज्याला एखाद्या गोष्टीमधला प्रत्येक माणसामधला जो एक साधा गुण असतो, एक जो सोज्वळपणा असतो, एक जो सेन्सिटिव्हनेस असतो, त्याला आपण संवेदनशीलता असं म्हणतो. आणि मुळातच मामू ही जी व्यक्ती आहे, या व्यक्तीमध्ये असे बरेच गुण दडलेत, सगुण आहेत. त्यामुळे एक प्रकारे मामूचं सर्वांग काय आहे किंबहुना तो कशा प्रकारे स्वतःला या ठिकाणी तो उपस्थित प्रेझेंट करतोय आणि त्याचं जे अस्तित्व आहे ते पाठाच्या माध्यमातून कशा प्रकारे भासून येत आहे हे आपण यातनं बघूयात. संवेदनशीलतेची 2 उदाहरणं ही कोणतीही घेऊ शकतात. आता तुमच्या पाठामध्ये 2 उदाहरणं म्हणजे एक तर त्यातलं जे राजाराम महाराजांच्या पन्हाळगडावर जेव्हा तो जायचा जो किस्सा आहे, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तो समाविष्ट आहे. जेव्हा मामूला राजाराम महाराजांच्या पन्हाळगडावरती बोलवलेलं असतं तेव्हा त्यांची सेवा करण्यासाठी तिथे जावं लागत असतं मामूला. परंतु पन्हाळगडावर जायचं म्हणजे अर्थात त्यावेळी कोणतीही वाहनाची सोय नव्हती आणि लेखकाने हीच मामूची संवेदनशीलता अधिकाधिक ठाशीव वाटते या ठिकाणी. मुळातच त्यावेळेला काट्याकुट्यांतून किंवा दगडधोंड्यांतून जंगलांतून अशी वाट असायची किल्ल्याकडे जाण्याची आणि या सगळ्या म्हणजे एक सगळेच अडथळे पार करत करत सगळ्या अडथळ्यांना सामोरं जात मामू या ठिकाणी गेला होता. म्हणजे तिथपर्यंत त्यांची सेवा करण्यासाठी मामूने सगळे वाटेतले जे जे अडथळे होते ते सगळे त्याने झेलले, पेलले आणि यानंतर ती त्यांनी वाट सर केली. परंतु या वाटेदरम्यान त्याला बऱ्याच क्षीण आला होता म्हणजे त्याला थकवा आला होता. तो थोडासा शारीरिकरित्या थोडा कमकुवत झाला होता, दमला होता तो. तरीसुद्धा निसर्गातली जी सर्जनशीलता जी आहे त्या सर्जनशीलतेमध्ये, सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी, त्या सगळ्या वातावरणामध्ये तो गुंतला होता. एक तो पूर्णपणे त्यामध्ये बेहोश झाला होता आणि यातनंच म्हणजे त्याचा जो काही थकवा होता, शारीरिक थकवा, तो सगळ्या या निसर्गाच्या वेगळ्या अनुभूतीमध्ये किंबहुना वातावरणामध्ये तो नाहीसा झाला. आणि त्याने का शारीरिक थकवा असून सुद्धा त्याने दाखवलं नाही की तो थकलेला आहे म्हणून. ही त्याची संवेदनशीलताचं एक उदाहरण किंबहुना एक संदर्भ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि तो अधिक आकर्षक वाटतो. कारण जेव्हा आपण पाठ वाचत जातो टप्प्याटप्प्याने तसं मामूचं जे अंतरंग जे आहे त्याच्या मनामधला जो भाव आहे, आंतरिक भाव आहे, तो या ठिकाणी खरं तर उलगडतो, स्पष्ट होतो आणि आपल्या प्रत्येक वाचकाच्या मनावर तो बिंबला जातो. यानंतरचं पुढचं जे उदाहरण आहे, कारण 2 उदाहरण म्हटलंय आणि स्वमतासाठी फार 4 मार्क असतात किंबहुना 2 मार्क असतात, तर तुम्हाला एक उदाहरण लिहून उपयोगाचा नाहीये. विचारलेल्याप्रमाणे 2च उदाहरण त्या ठिकाणी अपेक्षित आहेत, एक्सपेक्टेड आहेत. आणि म्हणूनच आपण जे पुढचं जे उदाहरण आहे ते म्हणजेच आता मामू हा परोपकारी आहे, तो सगळ्यांची सोज्वळपणे वागतो, त्याचं वर्तन खूप छान आहे, तो अगदी सगळ्यांशी म्हणजे सगळ्या लोकांमध्ये तो समरसून जातो. म्हणजेच काय तर तो मिसळून जातो, सगळ्या लोकांमध्ये तो पूर्णपणे आनंदून जातो, बेहोश होऊन जातो. अशा प्रकारे मामूचं जे सद्वर्तनी जो स्वभाव आहे किंबहुना जो सच्चिल जी विचारसरणी त्याची, यावरून जसं दिसतं जेव्हा त्याच्या मुलाचं लग्नसराईचा एक कार्यक्रम असतो आणि मुळात मामू हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे आपल्या या पाठामधलं. आणि म्हणूनच जेव्हा त्याच्या मुलाचं लग्नसराईचा जेव्हा कार्यक्रम असतो, समारंभ असतो, तेव्हा त्याच्या लग्नसराईला बरेच जे लोक येतात. मग ते कोण असतात लोक तर एक प्रकारे ते आमदार असतात, व्यापारी असतात, शिक्षक असतात, प्राध्यापक असतात. बडे व्यापारी त्याच्या मोठे मोठे उद्योजक त्याच्या लग्नसराईला येतात आणि हे सगळं पाहून त्याचं मन करुणेने द्रवतं. त्याच्या मनामध्ये वाटतं की इतकं मी सामान्य माणूस आहे आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाला इतके मोठे लोक मला विचारतायत, मला माझी प्रशंसा करतायत, मला ते मूल्य देतात, माझी किंमत करतायत. हे पाहून त्याचं मन पूर्णपणे गहिवरून जातं. आणि म्हणूनच हे जे गहिवर्ण त्याचं जे आहे ते गहिवर्ण म्हणजेच त्याची संवेदनशीलता त्याच्या मनातली, हे आपण या ठिकाणी ओळखलं पाहिजे. आणि म्हणूनच ही जी 2 उदाहरणं जी आहेत, ही 2 उदाहरणं अधिकाधिक आपल्याला ठाशीव वाटतात, महत्त्वाची वाटतात. कारण या 2 उदाहरणामधनं त्याच्या संवेदनशीलतेचं एक वेगळं प्रतिबिंब आपल्या वाचकाच्या मनावरती पडतं आणि आपल्या वाचकाचं मन मामूसारखा जो कलंदर किंबहुना जे चतुरस्र व्यक्तिमत्व आहे ते चतुरस्र व्यक्तिमत्व प्रत्येकाचंच मन आकर्षित करून घेतं आणि एक वेगळी छाप सोडतं.
म्हणूनच त्याच्या संवेदनशीलतेची 2 उदाहरणं कोणती असतील तर तो पहिला प्रसंग म्हणजेच राजाराम महाराजांच्या पन्हाळगडावरचा जाण्याचा किस्सा असू शकेल, किंबहुना दुसरा जो प्रसंग आहे तो म्हणजेच जेव्हा त्याच्या मुलाची लग्नसराई असते आणि सगळेच लोक त्याच्या लग्नसराईला येतात आवर्जून, हे पाहून त्याचं मन गहिवरतं आणि आभार मानताना सुद्धा तो त्याचा माईक खाली ठेवतो आणि कसेबसे आभार म्हणून तो मोकळा होतो. यातनंच त्याची लोकांप्रतीची असणारी श्रद्धा आणि त्याचा एक जो कृतज्ञतापूर्ण त्याचा जो भाव आहे, मनातला आंतरिक भाव आहे, तो यातनं स्पष्ट होतो. आता यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. मामूच्या व्यक्तिमत्वाचे राहणीमान रूप चित्रण तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आता या ठिकाणी आपण जे बघतोय, मामूचं जे व्यक्तिमत्व आहे तेच मुळात अतिशय कलंदर आहे आणि जेव्हा आपण जेव्हा कलंदर व्यक्तिमत्वाविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा राहणीमान आणि रूप, आता या ठिकाणी चित्रण हा जो शब्द आलाय, तुमच्या शब्दात चित्रण त्याचं करा. म्हणजेच काय करायचंय तर तो कशा प्रकारे राहतोय, त्याचं रूप काय, तो कसा दिसतोय, त्याचा स्वभाव काय, या सगळ्याचं एकूण अंतर्भाव तुमच्या उत्तरामध्ये असला पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी राहणीमान आणि रूप हे दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत जितकं त्याचं व्यक्तिमत्व महत्त्वाचं आहे. आपण उत्तराला सुरुवात करूयात. आता मामू हा एक साधी व्यक्ती आहे. यामध्ये सोज्वळपण आहे, हिच्यामध्ये प्रामाणिकता आहे, हिच्यामध्ये लोकांप्रतीची करुणा आहे, लोकांप्रतीचा कृतज्ञता भाव आहे आणि यामध्ये एक वेगळा काय म्हणतात आपल्या स्वभावाचा वेगळा पैलू यातनं उलगडून येतो. तेव्हा आपण असं तुम्ही उत्तरामध्ये लिहू शकता की मामूचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते मुळात चतुरस्त्र आहे, तो हुशार आहे, तो प्रत्येक लोकांमध्ये जाऊन मिसळतो. एक ओळ झाली. दुसऱ्या ओळीमध्ये तुम्हाला असं लिहायचं आहे, त्याची जी पांढरी शुभ्र जी दाढी आहे, ती पांढरी शुभ्र दाढी म्हणजे आजवर त्याने जे जे भोगलेले, जे जे अनुभव त्याच्या वाट्याला आले, त्या सगळ्याची साक्ष देणारा असं कोण असेल तर त्याची जी पांढरी शुभ्र दाढी आहे. म्हणजेच काय, या पांढऱ्या शुभ्र दाढीमधनं, त्या पांढऱ्या रंगामधनं असं प्रतीत होतं की त्याने सगळं भोगलंय, त्याने सगळं वेचलेलं आहे, त्याचे अनुभव जे जे होते ते सगळे त्याने पूर्णपणे अनुभवलेत आणि या सगळ्याचंच चित्रण किंबहुना त्याचीच साक्ष त्याच्या दाढीच्या माध्यमातून ती स्पष्ट होते, व्यक्त होते. म्हणून त्याची दाढी ही त्याच्या भोगलेल्याची साक्ष देते. दुसरी ओळ झाली. यानंतर तुम्हाला तो कसा राहतो, म्हणजेच काय, त्याचा पोशाख कसा आहे, त्याचा पेहराव कसा आहे, याविषयी तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे. तर तो एक नेहरू गर्द जे जॅकेट घालतो, निळं जॅकेट, ते त्याचं आहे. ती त्याच्या डोक्यावरती अबोली कलरचा एक फेटा आहे. तुम्ही व्यक्तिमत्वाचं पूर्ण वर्णन करताना या सगळ्याच गोष्टी येणं महत्त्वाचं आहे. डोक्यावरती अबोली कलरचा फेटा असेल, निळा गर्देचं जॅकेट असेल, शर्ट असेल, नेहरू शर्ट असेल, त्या नेहरू शर्टावरती निळा गर्दे जॅकेट असेल आणि ते जॅकेटच्या पाकिटामध्ये एक साखळी, एक वॉच आहे त्याचं पाकिटामध्ये त्याच्या. त्यामुळे तुम्ही हे पण लिहू शकता. याच्यानंतर त्याची एक म्हणजे आपण जे बोलतो की धोतर, त्याचं एक चुना पडलेली तुमार आहे तिथे त्याच्या पायाखाली आणि त्याच्याच घोट्याला तिथे एक पंपशू आहे आणि म्हणूनच सगळ्याचं वर्णन त्याच्या पेहरावामध्ये, त्याच्या पोशाखामध्ये येऊ शकतं. आणखी काही वेगळ्या गोष्टी असतील त्याही तुम्ही त्यामध्ये समाविष्ट करू शकता. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर उत्तराचा शेवट तुम्हाला फक्त एकाच ओळीने करायचं आहे की अशा प्रकारे मामूचं व्यक्तिमत्व हे साधी राहणीमान, साधी जीवनशैलीमध्ये जगत असून सुद्धा त्याचे विचार मात्र हे उच्च दर्जाचे आहेत किंवा त्याचे विचार श्रीमंत आहेत आणि म्हणूनच मामूचं हे व्यक्तिमत्व प्रत्येक वाचकासाठी किंबहुना प्रत्येक वाचकाच्या मनावरती एक वेगळी छाप सोडतं, वेगळा प्रभाव सोडतं. यानंतर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. मामूच्या स्वभावातील विविध पैलूंचे विश्लेषण करा. जे आता मी म्हटलं तेच पुन्हा या उत्तरामध्ये येईल. त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचा पेहराव कसा आहे, तो कशा प्रकारे लोकांशी वागतो. प्रत्येक म्हणजे शाळेमध्ये तो जरी शिपाई असला तरी शिपाई म्हणून तो कोणाशी वागत नाही, तर एक प्रकारे प्रत्येक मुलाची काळजी तो त्याच्या आईप्रमाणे घेतो आणि म्हणून तो एक मनाने व्याकुळ आहे. एखादं मूल धडपडलं, जखमी झालं तर प्रत्येक मुलाला सहकार्य करणं, त्याला लगेचच त्याला प्रथमोपचार करणं आणि रुग्णालयामध्ये दाखल करणं, त्या मुलाला धीर देणं, हे सगळे पैलू यामध्ये येतात.
कुणा म्हणजे एक जो कोणी गरजू असेल त्या गरजू व्यक्तीची मदत करणं, किंबहुना ज्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अशाला सुद्धा त्याने एक सहकार्य करणं, या प्रत्येक गोष्टीतनं त्याचं एक जे संवेदनशीलता त्याच्या मनातली किंबहुना मनाची जी श्रीमंती आहे ती कुठेतरी या ठिकाणी अधोरेखित होते. आणि म्हणूनच त्याचं जे पैलू आहेत हे अगदी सर्वांगाने जर तुम्ही घेतलेत तर नक्कीच तुमचं उत्तर हे यथोचितपणे तुम्ही मांडू शकता. जे आता मी आधी म्हटलं ते जरी मुद्दे यामध्ये पुन्हा घेतले तरीही हरकत नाही, तरीही चालू शकणार आहे ते. चौथा जो प्रश्न आहे यानंतरचा, माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे, हे या विधानातील आशय सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. आता आशय सौंदर्य म्हणजेच काय, तर जे वाक्य दिलंय, जे विधान दिलंय त्या विधानाचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. परंतु तो अर्थ फक्त एका ओळीत, 2 ओळीत, 3 ओळीत असं लिहून चालणार नाही, तर तुम्हाला सविस्तर रंगाने थोडं 10 ते 12 ओळींमध्ये तुम्हाला तो मांडावा लागेल. तर तुम्हाला त्या उत्तर प्रश्नाचे जे काही संबंधित गुण असतील, 2 गुण 4 गुण, ते तुम्हाला पूर्णपणे मिळू शकतील. आता माणसापेक्षा माणुसकी मोठी आहे, सहजपणे समजून येतं की माणूस महत्त्वाचा नाही आहे तर माणुसकी मोठी आहे. आणि म्हणूनच आपण माणूस हा मुळात एक समाजप्रिय प्राणी, म्हणजे उत्तराची सुरुवात करताना तुम्हाला एकच लिहायचं आहे त्याची सुरुवात, की माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, तो समाजशील प्राणी आहे, तो समाजामध्ये राहतो आणि प्रत्येक समूहाला म्हणजे समाज गटातल्या प्रत्येक गटाला तो जोडला गेलाय. आपण फक्त म्हणजे एकांगी जीवन नाही जगत, आपल्या बाजूला हर तऱ्हेची लोक आहेत, प्रत्येक धर्मातली, प्रत्येक जातीतली, प्रत्येक वंशकुळातली आणि प्रत्येक त्या वर्गातली लोक आहेत. त्यामुळे भिन्नता आहे इथे कुठे एकसारखेपणा कुठेच आपल्याला आढळत नाही. त्यामुळे प्रत्येक रिलिजन, तुमचा धर्म असेल, तुमचे कास्ट जात असेल, तुमचं क्रीड रेस, प्रत्येक वंश असेल त्या प्रकारचा, ह्या प्रत्येक आपण त्या समाजामध्ये आपण राहतो. आणि त्यामुळे लोकांचं झालंय काय की जेव्हा आपण एखाद्या समाज गटात राहतो तेव्हा प्रत्येकाचा धर्म वेगळा असताना आपण उगीचच नावं लावतो, आपण जे लेबलिंग करतो समाज धर्माचं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून माणसाने हे जे पूर्वापार काळापासून जे लावत आलेलं असे जे लेबल आहे, जे एक जो काय म्हणू शकतो एक जो टॅग लावलाय प्रत्येक समाजाला की तू ह्या समाजातला आहे, तू त्या समाजातला आहे, इथेच मुळात धर्मांधता प्रकट होते. धर्मांधता म्हणजे जी धर्माच्या विरुद्ध आहे आणि ही चुकीचं आहे. जातीयता, धर्मांधता या सगळ्याच गोष्टींमुळे माणसाची माणुसकी ही कुठेतरी लयाला चालली आहे, लोप पावत चालली आहे, असं तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहू शकता. आणि सगळे मुद्दे येणं अतिशय गरजेचं आहे, कारण धर्मांधता, जातीयता हे समाजाला काळीमा फासणारी गोष्ट आहे, माणसाच्या माणुसकीला कुठेतरी तोडणारी गोष्ट आहे. आणि म्हणूनच आपण ज्या ज्या समाजामध्ये राहतोय तिथे माणुसकी टिकवणं, तो सौहार्द जपणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच मामूच्या बाबतीत जर म्हणायचं झालंच तर मामू हा कोणा एका व्यक्तीशी संबंधित नाही आहे. मामू जरी शाळेमध्ये शिपाई असला तरी सुद्धा तो प्रत्येक व्यक्तीशी, प्रत्येक समाजाशी त्याची नाळ जुळली गेली आहे, त्याचा संबंध जुळला गेला आहे. म्हणून तो कोणीही व्यक्ती जरी तो आलीच त्याच्या समोर मदतीसाठी, सहकार्यासाठी, तरी तो पटकन धावून जातो. तो त्याची जात बघत नाही, ना तो त्याचा धर्म बघत नाही, ना तो कोणत्या वंशकुळातला आहे हे तो पाहत नाही, तर तो एक सर्व धर्म समभाव हे जे मानवी जे मूल्य आहे, जे आपल्या भारतीय घटनेमध्ये सुद्धा ते दाखल झालेलं आहे, लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, हे मूल्य तो पाळतो. आणि म्हणूनच मामूचं हे व्यक्तिमत्व किंबहुना त्याचं जे राहणीमान आहे, त्याची जी विचारसरणी आहे ती अतिशय उच्च आहे. आणि म्हणूनच श्रीमंतीचा दर्जा कुठे असेल तर तो मामूच्या विचारसरणीमध्ये. आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या उत्तराचं शेवट करताना फक्त इतकंच लिहायचं आहे की मामूच्या बाबतीत ही गोष्ट फार निराळी आहे. आणि म्हणूनच मामू कोणतीही जात, धर्म, वंश, लिंग असं काहीच बघत नसतो, तो फक्त सर्वधर्म समभाव हे एकच मूल्य तो अंगीकारतो. आणि म्हणूनच मामूप्रमाणे जर आपण त्याची विचारसरणी आपण जोपासली, आपण अंगीकारली, आपण आत्मसात केली तर नक्कीच माणसापेक्षा माणुसकी ही फार फार मोठी आहे. हे जे विधान आहे या विधानाची सत्यता पूर्णपणे, यथार्थपणे ही प्रत्येक माणसाच्या अंगी ती पडेल आणि त्याचा वेगळा प्रभाव, वेगळा दृष्टिकोन प्रत्येक माणसाच्या अंगी एक निर्माण होईल अशी आशा मला या प्रश्नाच्या माध्यमातून वाटते. त्यामुळे अशा प्रकारे हे जे 4 महत्त्वाचे जे प्रश्न होते ते आपण या ठिकाणी बघितलेत. यानंतर वळूयात आपण पुढच्या पाठाकडे.